नमस्कार मंडळी, मस्त अशी कारळ्याची चटणी बनवते बघा पोळपाटावर। आज तुम्हाला थोडा माझा आवाज वेगळा येईल कारण मला थोडीशी सर्दी ताप झालेला आहे। हे बघा, कारळे तव्यामध्ये भाजून घेतले थोडे, आणि भाजून घेतलेले कारळे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घरचं, हे लाल लाल मिरची पावडर आहे बघा, लाल फक्की असंही म्हणतो आम्ही, आणि ती मस्त अशी पोळपाटावर वाटून घ्यायची। चटणी खूप छान लागते आणि तोंडाला वगैरे चव नसेल तर अगदी उत्तम ही चटणी लागते। कारळे किंवा कुरसणी असं म्हणतात याला, आणि हे म्हणजे वाण्याच्या दुकानात वगैरे कुठेही मिळून जातं तुम्हाला, आणि खूप छान लागतं बघा कारळ्याची चटणी। दहीसोबत खाऊ शकता, भाकरीबरोबर, किंवा असंही तोंडी लावण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी कारळ्याची चटणी खूप छान लागते। तुम्ही ट्राय करा एकदा।